जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आजचा दिवस वेनसडेचा दिवस 2 जुलै होता आणि आज निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोघांची ऍक्च्युली कालच्या दिवस आपण अनालिसिस दिलं नव्हतं. सिन्स आय वॉज इन ट्रॅव्हलिंग मी अपडेट दिला नव्हता आणि काल डेली अनालिसिस व्हिडिओ पोस्ट करता आला नव्हता. सो परवाच्या लेवल्स ज्या होत्या त्या तर काल मार्केटने म्हणजे ऑलमोस्ट कन्सोलिडेट होईल असं मी सांगितलं होतं, कालचे दिवस झालं होतं. आणि त्यानंतर मी परवाच एक ट्रेंड लाईन दिली होती, त्या ट्रेंड लाईनच्या बिलो आज निफ्टीने आणि बँक निफ्टीने सस्टेन केलं आणि ते एक चांगली अशी डाऊन साईडला मूव्ह सुद्धा मिळालेली आहे. बट आपण हे सगळ्या गोष्टी पुढे चार्ट वरती बघूया, सो दॅट आपल्याला समजण्यासाठी जास्त इझी होईल. तर चार्ट वरती समजून घेण्यासाठी सर्वात पहिले आपण निफ्टी 50चा चार्ट बघूया 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती. सो फ्रेंड्स, इथे ही जी फर्स्ट रेड कॅन्डल दिसते ही आजच्या दिवसाची ओपनिंग कॅन्डल होती. ठीक आहे फ्रेंड्स, वेट मी तुम्हाला ना सर्कल करून दाखवतो सो दॅट समजण्यासाठी जास्त इझी होईल. ठीक आहे, ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल, ओपनिंग कॅन्डल. आणि तुम्ही इथे बघत असाल की एक डाऊनफॉल इथे आलेला आहे. ओके, ठीक आहे, हे बघा एरोने मी तुम्हाला इथे दाखवत आहे. ऑलराईट, हा एक मस्त असा डाऊनफॉल आलेला आहे आणि आपण तो बँक निफ्टी मध्ये कॅप्चर सुद्धा केला आहे. युजली आपण निफ्टी मध्ये ऑप्शन बाईंग साठी ट्रेडिंग करत नाही, निफ्टी आपण ऑप्शन सेलिंग साठी आपण प्लॅन करतो. सो दॅट मी तुम्हाला इथे पुढे दाखवतो की बँक निफ्टी मध्ये चार्ट कसा बनलाय. हे बघा, हे मी म्हणत होतो, एक सेकंड, मी आजच्या डे ची फर्स्ट कॅन्डल तुम्हाला इथे अगेन दाखवतो. ओके, सो ही सर्कल मध्ये जी दिसते आपल्याला बिग बार रेड कॅन्डल, ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती फ्रेंड्स. आणि इथे जर तुम्ही बघू शकत असाल ही ट्रेंड लाईन, ऑलराईट, ही जी हॉरिझॉन्टल ट्रेंड लाईन आहे ही लेवल होती 57,555 ची. आणि काल त्याच्या बिलोच मार्केटने ट्रेंड केलं. कालचा दिवस ऑलमोस्ट कन्सोलिडेशन मध्ये घालवला, प्रीमियम डीके होत होते, फार प्रीमियम वाढत नव्हते. आणि आज त्या ट्रेंड लाईनच्या बिलो 57,555 च्या बिलो मार्केटने आजच्या दिवसाची ओपनिंग सुद्धा दिली होती. आणि त्यानंतर त्याच्या खालीच ती फर्स्ट कॅन्डल क्लोज झाली 57,352 ला. आणि त्यानंतर येथे पण तुम्ही बघू शकत असाल फ्रेंड्स की एक मार्केटने बँक निफ्टी मध्ये हा एक मस्त असा फॉल दिला आणि 57,300 चा पुट आपण बँक निफ्टी मध्ये 710 आणि 760 हा त्याचा फर्स्ट टार्गेट होता. बट ज्यावेळी ते 750च्या आसपास प्रीमियम फिरायला लागले आणि वाढत होते रिगरसली, तर मी 750 ला एसएल लावून तिथे एक्झिट घेण्यासाठी सांगितलं. ऍक्च्युली बट तो प्रीमियम नंतर खूप वरती गेला, म्हणजे 900 क्रॉस करून गेला. हे बघा, मी तुम्हाला ते चार्ट वरती दाखवतो. हा 57,300 चा पर्टिक्युलर म्हणजे त्या स्ट्राईक प्राइसचा चार्ट आहे, ज्याची फर्स्ट कॅन्डल इथे ही ग्रीन कॅन्डल तुम्हाला दिसत असेल. अगेन मी तुम्हाला दाखवतो सर्कलने. हे बघा फ्रेंड्स, ओके, सो इथे समवेअर आपण त्यातून एक्झिट घेतली. बट ऑलमोस्ट 115 ला, म्हणजे सेकंड हाफ मध्ये, ऑलमोस्ट सेकंड हाफ मध्ये 115 ला त्याने 900 प्लसचं हाय मारून आलं. बट आपण 40 पॉइंट्सला एक्झिट घेतली होती. वी वर नॉट इन द ट्रेड, कारण की मार्केटमध्ये थोडंही डायसी वाटत असेल किंवा मार्केट प्रीमियम डीके करते असं वाटत असेल किंवा आपल्या अपोजिट डायरेक्शनला जात असेल असं वाटत असेल, तर त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट करायची असते ती म्हणजे एक तर तुम्ही तुमची एसएल ट्रेल करा, आयदर त्या पोझिशन मधून देन अँड देअर एक्झिट घ्या. सगळ्यात बेस्ट ऑप्शन्स हेच असतात, कारण इट्स ऑप्शन बाईंग. ऑप्शन बाईंग हा जो प्रकार आहे फ्रेंड्स, हा ऍक्च्युली एक हेजिंग साठी वापरलेला प्रकार आहे. ठीक आहे,
ज्यावेळी कोणी फ्युचर्सचा ऑप्शन करतो किंवा इक्विटीमध्ये एखादा स्टॉक किंवा इंडेक्सला लॉंग केलेलं असतं किंवा युजली लॉंग केलेलं असतं, तर लॉंग करत असताना बाबा अचानक काही सडन फॉल आला किंवा काही मार्केटमध्ये न्यूज आली, एखाद्या कंपनीचा एखाद्या स्टॉकचा रिझल्ट खराब आला आणि मला असं वाटत होतं की नाही रिझल्ट चांगला येईल, सो दॅट मी त्या स्टॉक मध्ये लॉंग करून बसलोय. बट अनएक्सपेक्टेडली और माझ्या रॉंग अनालिसिसमुळे मे बी जर तो रिझल्ट खराब आला तर ऑब्व्हियसली तो स्टॉक फॉल करेल. मग तो फॉल करत असताना जे मी लॉंग पोझिशन घेतली आहे फ्युचर्स मध्ये किंवा इक्विटीमध्ये, त्याला हेज करण्यासाठी ऑप्शन बाईंग हा प्रकार असतो. ठीक आहे. बट जनरली आता सध्या सगळे ट्रेडर्स ऑप्शन बाईंगच करतात आणि ऑप्शन बाईंग केल्याने लॉस होतो. लॉसला ते लोक स्टॉक मार्केटला ब्लेम करतात आणि लास्टला स्टॉक मार्केट पासून पळ काढतात. स्टॉक मार्केटला टाटा बाय बाय गुड बाय करून मोकळे होतात. सगळं नाव स्टॉक मार्केटमध्ये टाकून द्यायचं. असं नसतं. ऑप्शन बाईंग करताना म्हणून प्रीमियम डीके होतात, कारण त्यात अल्फा थिटा गामा ह्या सगळ्यांचे रोल असतात. अल्फा थिटा गामा काय असेल हे समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जयभीम लिहा आणि क्वेरी जी जी पण तुमची असेल, अल्फा म्हणजे थिटा गेनचा असेल, थिटा डीकेचा असेल, गामाचा असेल, जे असेल ते तुम्ही टाका. ते मी एक त्याच्यासाठी एलॉबोरेट व्हिडिओ नक्कीच बनवेन तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करण्यासाठी. आणि जे माझे कॉल्स आहेत पर्सनल, जे मी तुमच्यासाठी शेअर करतो जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज, जे माझे पर्सनल ट्रेड्स असतात ते मी टेलिग्रामला फॉलो करतो, टेलिग्रामला शेअर करतो. तर टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला नक्कीच विसरू नका. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. ठीक आहे फ्रेंड्स, तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. एक सेकंड, त्याआधी मी तुम्हाला आजच्या म्हणजे नेक्स्ट डेच्या फॉर द नेक्स्ट डे इन द बँक निफ्टी पर्टिक्युलरली, कारण आपण बँक निफ्टी जर आपण ट्रेड घेतला तर आपण बँक निफ्टी मध्येच घेणार आहोत, ऑब्विस आहे. आणि बँक निफ्टी मध्ये ही जी सपोर्ट लाईन होती ती ब्रेक करून त्या सपोर्ट लाईनच्या खाली ह्या विकली अनालिसिसची मी रेंज जी सांगितली होती त्या रेंजच्या खाली बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे, विच इज 57,057 ही सपोर्ट लाईन होती. आता तीच लाईन आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. जर त्याच्या वरती असेल उद्याचा दिवस ट्रेड करणार असेल तर आपण सी साइडला जाणार आहोत. आणि बँक निफ्टी मध्ये जर 56,777, वेट मी तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवतो सो दॅट ते लक्षात राहायला जास्त इझी होतं. उद्याच्या दिवशी आपल्या पटकन लक्षात येऊ शकतं. ओके फ्रेंड्स, सो ही ट्रेंड लाईन मी इथे ड्रॉ करून ठेवलेली आहे. उद्या जर 56,777च्या बिलो ट्रेड करायला लागलं तर आपण पी साइडला जाणार आहोत आणि 57,057च्या अगेन वरती ओपन झालं तर आपण सी साइडला जाणार आहोत. तर मित्रांनो, अशाच एज्युकेशनल व्हिडिओसाठी आणि तुमच्या नॉलेजमध्ये आणि प्रॉफिटमध्ये काही भर पडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.